या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गाव 20 वेळा महापुराचा विळख्यात सापडला असून या गावाचे अन्यस्त्र स्थलांतर करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, महापुरामुळे पडलेले इलेक्ट्रिक पोल उभे करून डीपी बदलून शेतीपंपाचा वीज पुरवठा त्वरित करून अशी मागणी माजी आमदार दिलीपराव माने, सिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे केली। यावेळी प्रशासनाकडून पडलेले पोल लवकरात लवकर उभे करून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असं सांगण्यात आले। तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी हे सीना नदीकाठी असलेले गाव 20 वेळा या ठिकाणी महापुराच्या विळख्यात सापडले। यावर्षी आलेला महापूर सर्वाधिक भयानक असा होता। याची प्रचिती पुन्हा नको यासाठी शिवणी गावाचे शासकीय उपलब्ध जागेत पुनर्वसन करण्याची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे माजी आमदार दिलीपराव माने यांनी केली। यावेळी त्यांनी शिवणी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी नागरिकांशी सविस्तर चर्चा करून योग्य माहितीसह प्रस्ताव शासनाकडे पाठवू असं सांगितले। उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस, महापुरामुळे सीना भीमा नदीकाठच्या गावातील नागरिक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या भागातील विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्यानं डीपी पाडण्यात गेल्यानं नादुरुस्त झालेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या पाकणीपासून शिवणी, तिरे, पाथरी, तेलगाव, डोणगाव, कवठे, नंदूर, समशापूर तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पडलेले पोल उभे करून डीपी बदलून शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे करण्यात आली आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यात आणि आमच्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अतिशय पूर्ण गावं आमचे पाण्याखाली होते। साधारण 8 ते 10 दिवस पाणी होतं आणि त्या नदीकाठचे जे लाईटचे ट्रान्सफॉर्मर, डीपी, पंचनामे सगळ्याचे व्यवस्थित झाले पाहिजे आणि सगळ्याला शेतकऱ्याला त्याची मदत द्यायला पाहिजे। आणि ज्याच्या घरात पाणी शिरलं होतं त्या काय अजून पंचनामे राहिलेले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा पंचनामे झाले पण त्याची निधी उपलब्ध नसल्यामुळं ते पण लवकर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी देण्याचं आश्वासन दिलं। दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून शिवणी गावाला जवळजवळ 20 वेळा पाण्याचा वेढा पडलेला होता आणि 15 ते 20 वेळा पूर्ण गाव शिफ्ट करण्यात आलं होतं। आम्ही विनंती केली माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, शिवणी गावचं तुम्ही पुनर्वसन करा आणि त्यांनी म्हणले की मी कुठं सरकारी जमीन आहे का आणि तिथली घरं किती आहेत त्याचा मी सर्वे करायला लावतो आणि ते पुनर्वसन करण्याची नियमावली आहे, त्या नियमाप्रमाणे आपल्याला कसं लवकरात लवकर करता येतं आपण कराल तर सुरुवात करू। 6 महिने लागेल, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, त्यासाठी आपण प्रयत्न करू। म्हणून आमचे शिवणी गावचे, उत्तर सोलापूर तालुक्यातले, दक्षिणचे सर्व कार्यकर्ते, नदीकाठचे ज्याला पुराचा फटका बसला ते सगळ्यांना घेऊन आलो। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पण खूप चांगलं या जिल्ह्यामध्ये पुराच्या वेळेला काम केलं, त्यांचं अभिनंदनही आम्हाला करायचं होतं आणि सर्वच शेतकऱ्याची बाजू जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतली आणि सगळे पॉझिटिव्ह सगळ्या विषय काम करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्याबद्दल आम्ही हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।